अब की बार 400 पार नारा भारतीय जनता पार्टीने दिला आहे आणि यासोबतच अजून एका चर्चेला भारतात उधाण आलं आहे की भारताचं संविधान मोदी सरकार बदलवणार। याला कारण ठरलं भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी केलेलं वक्तव्य। संविधानात बदल करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला 2/3 बहुमत द्या असं आवाहन अनंत हेगडे यांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यावरून विविध चर्चांना सुरुवात झाली आहे। संसदेत एक हाती सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 272 खासदारांचे बहुमत पाहिजे। मग भारतीय जनता पार्टीला 400 सदस्य निवडून आणून काय साध्य करायचे आहे? खरंच संविधान बदलवणार का? संविधानात बदल करता येऊ शकतो का? आणि याआधी संविधान बदलवले आहे का हे समजून घेऊ या व्हिडिओमधून। जय हिंद। इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संविधान बदलविणे आणि संविधानात दुरुस्ती करणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत। जर एखाद्या कारचं इंजिन खराब झालं असेल तर इंजिन दुरुस्त पण करता येते आणि त्या कारमधलं इंजिन दुसरं बदलविता पण येते। मग संविधानात असं होऊ शकते का? जून 1951 मध्ये संविधानामध्ये पहिल्यांदाच दुरुस्ती करण्यात आली होती। त्यानंतर अनेक वेळा आवश्यकतानुसार संविधानात बदल करण्यात आला आहे। सरासरी पाहिले तर वर्षात किमान 2 वेळा संविधानात दुरुस्ती करण्यात आली आहे। देशात जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली होती त्यावेळी संविधानातील एका दुरुस्तीने तब्बल 40 अनुच्छेद बदलवण्यात आले होते। म्हणूनच 42व्या घटना दुरुस्तीला मिनी संविधान म्हटलं जाते। पंतप्रधान मोदीच्या कार्यकाळात संविधानात 8 वेळा बदल करण्यात आला आहे। इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लागू केली त्या दरम्यान 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती। आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी संविधानातील दुरुस्ती होती, त्यामुळे ती वादग्रस्त देखील ठरली होती। या दुरुस्तीद्वारे सरकारला प्रचंड अधिकार मिळाले। सरकार मनमानी कारभार करण्यास सक्षम झालं होतं। याच दुरुस्तीद्वारे संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे नवीन शब्द जोडण्यात आले होते। हे 3 शब्द संविधानाच्या प्रस्तावनेत अद्यापही कायम आहेत। 42व्या संविधान दुरुस्तीच्या माध्यमातून लोकांच्या मूलभूत अधिकारावर मर्यादा आणण्यात आल्या होत्या। हेच खऱ्या वादाचे कारण ठरले होते। याशिवाय मूलभूत अधिकारापेक्षा केंद्र सरकारला वरचढ समजण्यात आलं होतं। या दुरुस्तीद्वारे न्यायपालिकेला शक्तिहीन करण्यात आलं होतं। कोणत्याही राज्यामध्ये केंद्र सरकार आपल्या मर्जीनुसार सैन्य किंवा पोलीस दल तैनात करू शकत होते। राज्याचे पूर्ण नियंत्रण केंद्र सरकारकडे आले होते। संसदेने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकत नव्हतं। खासदार आणि आमदाराच्या सदस्यत्वाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना देण्यात आला होता। शिवाय संसदेचा कार्यकाळ वाढवून 6 वर्ष करण्यात आला होता। या घटना दुरुस्तीमुळे देशात मोठा गदारोळ निर्माण झाला होता। त्याचेच परिणाम पुढे पाहायला मिळाले। 1977 मध्ये जनता पार्टीचे सरकार सत्तेत आले। या सरकारने 44व्या संविधान दुरुस्तीच्या माध्यमातून अनेक बदल रद्द केले। जर संविधान दुरुस्तीने इतक्या गोष्टी घडत असेल तर विचार करा, संविधान बदलविलं तर देशात काय घडेल? संविधान बदलविणे तर सोडा, पण संविधानात दुरुस्ती जरी करायची असेल तर त्याची एक किचकट आणि कठीण प्रोसेस आहे। सहज सोपी नाही संविधान दुरुस्ती करणे। 3 पद्धतीने संविधान दुरुस्ती करता येते। नंबर 1, लोकसभा आणि राज्यसभेच्या साधारण बहुमताने मंजूर करणे। नंबर 2, संविधानाच्या अनुच्छेद 368 नुसार 2/3 बहुमताने मंजूर होणारे म्हणजेच एकूण सदस्य संख्येच्या 66%। नंबर 3, संसदेत विशेष बहुमताने मंजूर होणारे आणि देशातील कमीत कमी अर्ध्यापेक्षा जास्त राज्य विधिमंडळाकडून मंजुरी मिळालेले। यामुळे असे लक्षात येते की संविधानात दुरुस्ती करता येते पण संविधान बदलवता येत नाही। मूळ संविधान बदलवण्याचा अधिकार कोणालाच नाही। स्वतः बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आले तरी मूळ संविधान बदलवू शकत नाही। मग अब की बार 400 पार असो की 500 पार असो, संविधान बदलू शकत नाही। जर हुकुमशाही आली तर हे सर्व शक्य आहे, पण हुकुमशाही येणार नाही हीच संविधानाची ताकद आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद।